मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेतील एसेंट्रिकेट सेफ्टी किटसाठी अर्ज सुरू झाले आहे का? कधी सुरू होणार आहे? या संदर्भात माहिती घेणार आहोत. नेमका विषय काय आहे? अर्ज सुरू का होत नाही, का उशीर होते? तुम्ही बघू शकता इथं या वेबसाईटवरती, म्हणजे एसेंट्रिकेटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदरची वेबसाईट एसेंट्रिकेट डिस्ट्रीब्युशन वितरण संच या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी अगोदर ही वेबसाईट लगेच ओपन होत पण इथं एक एरर येतो. एरर जो तुम्ही बघू शकता, युअर कनेक्शन इज प्रायव्हेट. इथे एरर म्हणजे ही वेबसाईट पुढे आता जात नाही, कारण की वेबसाईटला एरर आला म्हणजे सरकारकडे आता स्टॉक नाही, कारण की सरकारने वेबसाईट बंद केली आहे. कधी पण ही वेबसाईट सुरू होऊ शकते, सांगता येत नाही, कारण की असा काही वेळ तारीख दिलेली नाही सरकारने. या ठिकाणी आपण आता सेफ्टी किट झालं. मित्रांनो, सेफ्टी किटची जी वेबसाईट आहे ती ओपन करून बघूयात. सेफ्टी किटसाठी सुद्धा असाच एक एरर येत आहे. आता ओपन करून बघूयात. या ठिकाणी सुरक्षा संच वितरण सेफ्टी किटची वेबसाईट, त्याला सर्वात अगोदरची वेबसाईट जी आहे इथं आपल्याला ओपन करायची आहे. या ठिकाणी ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही वेबसाईटसुद्धा ओपन होत आहे. या वेबसाईटला सुद्धा हाच एक एरर येत आहे, युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट. इथं तुम्ही बघू शकता हा एरर अगोदर येत नव्हता. तुम्ही इथे बघू शकता सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाची बातमी म्हणजे ही वेबसाईट जी आहे आता बंद आहे. ॲडव्हान्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲडव्हान्सवरती क्लिक केल्यानंतर कोणताही एक ऑप्शन येत नाही पुढे जाण्याचं. इथं बघू शकता रिलोडवरती केल्यानंतर सुद्धा हेच ऑप्शन इथं ओपन होतं आहे, युअर कनेक्शन इज प्रायव्हेट. बघू शकता ही या ठिकाणी आपण आता इथं सेफ्टी किटसाठी म्हणजे जो सुरक्षा संच या ठिकाणी वेबसाईट बघू शकता. या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यानंतर यालासुद्धा हा एरर येत आहे, कारण की सरकारकडे स्टॉक नसल्यामुळे हा एरर येत आहे. मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार मित्र असाल, तुम्हाला जर संच मिळाला नसेल तर चिंता करू नका. सर्व बांधकाम कामगारांना हा संच मिळणार आहे. सरकारकडे जसा स्टॉक जमा होईल तसा इथं हा स्टॉकची वेबसाईट सुरू होणार आहे, कारण की जवळपास बऱ्याच लाभार्थ्यांना हा स्टॉक देण्यात आलेला आहे, कारण की नवीन लाभार्थ्यांना हा स्टॉक देण्यात आलेला नाही. नवीन लाभार्थी हे बाकी आहे, त्यामुळे स्टॉक खूप लागत आहे सरकारला, कारण की बऱ्याच जिल्ह्यामध्ये स्टॉक आल्यानंतर वेबसाईट चालू झाल्यानंतर लगेच ह्या जवळपास 8 ते 10 तासामध्येच ही वेबसाईट ही क्लोज होऊन जाते, कारण की कोटा हा फुल होऊन जातो. कारण की बांधकाम कामगारांची संख्या वाढल्यामुळे सरकारने हा स्टॉक सध्या वितरणास बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता आता MHBOCWची बांधकाम कामगारची जी मेन वेबसाईट आहे मित्रांनो, ती ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे ओपन झालेलं आहे. सुरळीतपणे ही वेबसाईटसुद्धा चालू आहे. तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायची असेल किंवा क्लेमचा अर्ज करायचा असेल, बांधकाम कामगार दावा करायचा असेल, एखादा तुमचा कोणताही क्लेम असेल किंवा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असेल, वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे, कारण की तुम्ही इथं बांधकाम कामगार नोंदणी प्रॉपर लॉग इन करून तुमचं ई कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता घरबसल्या. इथं डाउनलोड कसं करायचं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. ई कार्ड हे म्हणजे तुमचं ओळखपत्र हे डाउनलोड कसं करायचं. अगोदर 1 रुपयाची पावती मित्रांनो, आता ई कार्ड आलेलं आहे, कारण 1 रुपयाचं पावतीसुद्धा आता 1 रुपया भरण्याची गरज नाही, त्यामुळे सरकारने फ्री केलेलं आहे. ई कार्डसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. जसं आपल्याला वेबसाईटचं अपडेट येईल मित्रांनो, वेबसाईट चालू झाल्यानंतर लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो. त्यासाठी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी ही मिळत असते. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.